ते संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी काही वेळामध्ये आता जालन्यात मराठा समाजाच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होईल। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। जालन्यातल्या या मोर्चामध्ये आज हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत, त्यामुळे जालन्यातल्या या घडामोडीकडे आपले लक्ष आहे। तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा आज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। मोर्चामध्ये ते येणार आहेत, भूमिका मांडणार आहेत। काय नेमकं आज त्यांची मागणी असणार आहे, त्यांच्याबरोबर बातचीत केलेली आहे देशमुख कुटुंबियांबरोबर आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज जालन्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यांची मुलगी आलेली आहे। ताई, मला सांगा, आतापर्यंतच्या तपासावर समाधानी आहे? समाधानी म्हणजे आम्हाला समाधान तेव्हा मिळणार आहे की माझ्या वडिलांना किंवा आणखी इतर ज्यांची हत्या झाली असेल अगोदर किंवा त्यांचे सुद्धा बळी गेले असतील त्यांना ज्यावेळेस न्याय मिळेल तेव्हा आम्हाला कुठेतरी तिळभर हे समाधान मिळेल। कारण की आता माझे वडील तर वापस येऊ शकत नाहीयेत, पण त्यांचं जे बलिदान झालंय ते हे का आता आपण समजू की जी गुंडगिरी आहे ते बंद करण्यासाठी म्हणजे त्यांचा बळी गेलाय किंवा त्यांचा जीव गेलाय, तर हे बलिदान व्यर्थ न जाता त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो। तपासातली सुधारणा आहे आणि आज आपल्याला संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा गोष्टी समोर येतील, आपण सगळे पाहू त्या। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली दोघांमध्ये? कौटुंबिक चर्चा झाली होती। भेट घेतल्यानंतर मी सांगितलं दादांना, भेटलो सगळ्या मांडण्या, म्हणजे आपलं जे सगळं ऑफिशियली पेपर आहेत, ज्या घटना घडल्यात त्या 6 महिन्याचा इतिहास मी मुख्यमंत्री साहेबांना दिला आणि त्यांनी ग्वाही दिली की 100% कारवाई होऊन त्यांना शिक्षा होणार, गुन्हेगारांना कुठेही सोडलं जाणार। आज संध्याकाळपर्यंत काही डिटेल जे आहे तपासाचे ते सुद्धा आपल्यापर्यंत येतील अशी माहिती दिलेली आहे। दरम्यान आता संतोष देशमुख यांचं कुटुंब या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आजच्या मोर्चामध्ये ते जालन्यातील मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।